नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण अभ्यासणार आहोत पंचायत राज आणि विविध घटना दुरुस्त्या. लोकशाहीचा खरा आत्मा गावात आहे आणि त्याला आपण म्हणतो पंचायत राज. ही व्यवस्था आपल्याला शिकवते की गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पंचायत राजचा इतिहास, त्याची रचना आणि परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे. विद्यार्थी मित्रांनो, आमच्यासोबत तुमचं यश ठरलेलं आहे आणि सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, अभ्यासा आणि तलाठी परीक्षेसाठी तयार राहा. सुरुवातीलाच आपण ब्रिटिश काळाबद्दलची माहिती घेणार आहोत. आता पंचायत राज म्हणजे लोकशाहीचा खरा आत्मा. ही व्यवस्था आपल्याला सांगते की गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास. ग्रामसभा ही लोकशाहीची शाळा आहे आणि सरपंच हा या गावाचा नेता असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, भविष्यातील नागरिक, अधिकारी आणि नेते तुम्हीच आहात आणि म्हणूनच लोकशाही फक्त मतदानापुरती मर्यादित नाही, तर ती तुमच्या जबाबदारीत, सहभागात आणि प्रामाणिक प्रयत्नात आहे. म्हणूनच गावाला, जिल्ह्याला आणि देशाला आपण आकार देण्याचं काम करू शकतो. त्याच्या सुरुवातीलाच आपण अभ्यासणार आहोत ब्रिटिश काळ. ब्रिटिश काळामध्ये लॉर्ड रिपन 1882 साली भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक मानला जातो. ब्रिटिशांनी ग्रामपंचायत अधिनियम विविध प्रांतांमध्ये लागू केले. या काळात पंचायत राजची पायाभरणी झाली, पण पूर्ण स्वायत्तता नव्हती, म्हणजे पूर्णपणे स्वातंत्र्य नव्हतं. हा झाला ब्रिटिश काळ. याच्यामध्ये लॉर्ड रिपन 1882 साली लॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया घातला आणि म्हणूनच त्यांना भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हणलं जातं. ही पद्धती विविध प्रांतामध्ये लागू केली. स्वातंत्र्योत्तर काळ. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये बलवंतराय मेहता समिती 1957. बलवंतराय मेहता समितीच्या सुरुवातीला त्रिस्तरीय पंचायत राज रचना सुचवली. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद म्हणजेच त्रिस्तरीय रचना ही सुचवली बलवंतराय मेहता समितीने 1957 साली. 2 ऑक्टोबर 1959 सर्वात प्रथम राजस्थानामध्ये पंचायत राज लागू झाले, म्हणजे त्रिस्तरीय रचना ही सर्वात प्रथम राजस्थानमध्ये लागू झाली. त्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने हे स्वीकारले. हे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये झालेले बदल आहेत आणि महत्त्वाचे बदल आहेत. सांविधानिक मान्यता. 1992 साली 73वी घटना दुरुस्ती करून पंचायत राजला सांविधानिक मान्यता प्राप्त झाली. अनुच्छेद 243 पंचायत राजची रचना, अधिकार आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. महिलांसाठी व मागासवर्गीयांसाठी आरक्षण ठेवण्यात आले. सांविधानिक मान्यतेनुसार 1992 साली 73वी घटना दुरुस्ती करून पंचायत राजला संविधानिक मान्यता मिळाली आणि अनुच्छेद 243 मध्ये पंचायत राजची रचना, अधिकार व जबाबदाऱ्या निश्चित केल्या. महिलांसाठी आणि मागासवर्गीयांसाठी आरक्षण ठेवण्यात आले. वित्तीय अधिकार आणि नियोजन समित्यांची स्थापना झाली. आता घटनेमध्ये काय तरतुदी झाल्या, तर 73वी घटना दुरुस्ती 1992 पंचायत राजला संविधानिक मान्यता प्राप्त झाली. अनुच्छेद 243 पंचायत राजची रचना, अधिकार आणि जबाबदाऱ्या, आरक्षण महिलांसाठी 33% आरक्षण आणि काही राज्यांमध्ये 50% आरक्षण महिलांना दिलेलं आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीयांसाठी सुद्धा आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. हे घटना दुरुस्तीने म्हणजे 73व्या घटना दुरुस्तीने सुरुवात झालेली आहे. आता आपण बघणार आहोत महत्त्वाच्या समित्या. त्यावेळेला ही पंचायत राजची स्थापना सुरू होत होती, त्या करण्याचं सुरू चाललेलं होतं. त्याच वेळेला महत्त्वाच्या समित्यांची स्थापना करून त्यांच्याकडून हे त्रिस्तरीय रचना किंवा पंचायत राज बद्दलच्या मतं घेतली गेली. त्यावेळेला सर्वात प्रथम बलवंतराय मेहता समिती 1957 त्यांनी त्रिस्तरीय रचना सुचवली. अशोक मेहता समिती 1977 त्यांनी 2 स्तरांची रचना सुचवली.
GVK राव समिती 1985 त्यांनी विकास योजनांमध्ये पंचायतांचा सहभाग हे सुचविले. LM सिंघवी समिती 1986 पंचायत राजला संविधानिक मान्यता द्यावी असं या समितीनं सुचवलं. आता रचना, पंचायत राजची रचना कशी आहे बघा. ग्रामपंचायत गाव पातळीवर, पंचायत समिती तालुका पातळीवर आणि जिल्हा परिषद जिल्हा पातळीवर अशी ही पंचायत राजची त्रिस्तरीय रचना आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. ग्रामपंचायत गाव पातळीवर, पंचायत समिती तालुका पातळीवर आणि जिल्हा परिषद जिल्हा पातळीवरती कार्य करते. ग्रामसभा. ग्रामपंचायतीचा पाया म्हणजे ग्रामसभा. सर्व प्रौढ नागरिक यामध्ये ग्रामसभेचे सदस्य असतात. निर्णय घेणे, योजना मंजूर करणे, हिशेब तपासणे हे अधिकार ग्रामसभेला दिलेले असतात, ग्रामपंचायतीला मिळतात. ग्रामपंचायत सरपंच व सदस्य लोकांनी निवडलेले असतात. ग्रामपंचायतीमध्ये गाव पातळीवरती निवडणुका घेऊन लोकांच्या मधून सरपंच आणि इतर सदस्य लोकांनीच निवडून दिलेले असतात आणि ते आपल्या गावाचा कारभार करत असतात. आता सरपंचाची कामे काय आहेत बघा. गावामध्ये पाणी पुरवठा सोय करणे, रस्ते गटारे दुरुस्त करणे किंवा नवीन बांधणे, शाळा आणि आरोग्याच्या सुविधा लोकांना पुरविणे, कर वसुली करणे. कर म्हणजे घरपट्टी, पाणीपट्टी, वीजपट्टी वगैरे हे वसूल करणं आणि विकासाच्या योजना राबवणे. ज्या काही आपल्या गावासाठी जसं की रस्त्याची सुविधा किंवा बसेसची सोय करणे, लोकांना जाण्या येण्यासाठी, प्रवासाची वाहतुकीची सोय करणे, योग्य ठिकाणी पाण्याची सोय करणे, वाड्या वस्त्यांना लाईटची सोय किंवा रस्त्याची सोय पोहोचवणे अशी विविध विकास कामे किंवा एखादी नवीन योजना गावामध्ये आणणे. आजकाल कॉम्प्युटरवरती किंवा संगणकाचे जे प्रशिक्षण दिलं जातं ते सुद्धा या विकास योजनेमधून गाव पातळीवरती राबवलं जातं. त्यामुळे गावातील मुलांना, महिलांना याचा लाभ होत आहे. पंचायत समिती. पंचायत समिती ही तालुका पातळीवर काम करणारी संस्था आहे. ग्रामपंचायतींना मार्गदर्शन आणि निधी वाटप हे पंचायत समितीतर्फे केले जाते. म्हणजे गाव पातळीवरती ग्रामपंचायत असते आणि तालुका पातळीवरती पंचायत समिती असते. पंचायत समितीकडून ग्रामपंचायतीला मार्गदर्शन आणि विविध कामासाठी निधीचं वाटप केलं जातं. पंचायत समितीकडून शिक्षण, शेती, आरोग्य यासंबंधी योजना राबवल्या जातात. पंचायत समितीमध्ये एक शिक्षण विभाग असतो, शेती विभाग असतो आणि आरोग्य विभाग सुद्धा असतो. तर शिक्षण विभागाकडून गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा वगैरे असतात, तर त्यासाठीच योग्य जी काही कार्यप्रणाली आहे ती राबवली जाते. शेती विभागाकडून शेतीसाठी लागणारी अवजारे, बी बियाणे आणि इतर उपयोगी वस्तू दिल्या जातात. आणि आरोग्याच्या संदर्भामध्ये आरोग्य विभागाकडून गाव पातळीवरती आशा सेविका आहेत, त्यांच्या मार्फत लोकांना आरोग्याच्या सूचना करणे किंवा एखादी साथ आली असेल तर साथीच्या रोगांमध्ये गावांमध्ये औषध उपचार किंवा फवारणी करणे यासारख्या योजना राबवल्या जातात. आणि हे कार्य पंचायत समिती मार्फत ग्रामपंचायतींना मार्गदर्शन आणि निधी वाटप करून केलं जातं. जिल्हा परिषद ही तिसरी रचना. जिल्हा पातळीवरील सर्वोच्च संस्था आहे. अध्यक्ष व सदस्य निवडून येतात. जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊन त्यामधून अध्यक्ष आणि सदस्यांची निवडणूक घेतली जाते. जिल्ह्यातील सर्व विकास कामांचे नियोजन आणि अंमलबजावणी जिल्हा परिषदेमार्फत केली जाते. म्हणजे जिल्हा स्तरावरची विकास कामे, नियोजन आणि अंमलबजावणी हे सर्व जिल्हा परिषदेकडून चालवलं जातं. आता याचं महत्व काय आहे तर लोकशाहीचा पाया मजबूत करणे. कारण गाव पातळीवरती गावातील लोकांचा प्रतिनिधी म्हणून सरपंच, तालुका पातळीवरती तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद, जिल्हा स्तरावरती अध्यक्षांची नेमणूक झालेली असते आणि त्यामुळे लोकशाहीचा पाया मजबूत होतो. गावकऱ्यांचा थेट सहभाग यामध्ये असतो आणि पारदर्शकता आणि जबाबदारी वाढते. स्थानिक गरजेनुसार विकास करणे शक्य होते. लोकांच्या नक्की गरजा काय आहेत हे शासनाला समजणं अवघड असतं, परंतु स्थानिक लेवलपासून हे करणं शक्य आहे. आता पंचायत राज रचना स्पष्टीकरण आपण अभ्यासणार. एक राष्ट्रीय स्तर किंवा केंद्र शासन. त्याच्यामध्ये काय आहे की प्रत्यक्षात पंचायत राज ही राज्य सरकारच्या अधीन असते. केंद्र शासन मार्गदर्शन, धोरणे, निधी वाटप आणि योजना आखणी करते. म्हणजे केंद्र शासनाकडनं या पंचायत राजसाठीचे धोरणे
काय काम करायचं, कसं करायचं, त्याचं निधी वाटप आणि विविध योजनांची आखणी केलेली असते. जिल्हा परिषद, जिल्हा पातळीवरील सर्वोच्च स्थानिक संस्था आणि त्यांची कामे आहेत जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचा समन्वय साधणे, शिक्षण, आरोग्य, शेती, रस्ते यासंबंधी योजना राबवणे आणि निधीचे नियोजन व वितरण करणे. जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असते आणि तालुक्यामध्ये पंचायत समिती असते. जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके असतील तेवढ्या पंचायत समित्या असतात. तर ह्या सर्व पंचायत समितींवरती नियंत्रण ठेवण्याचं काम जिल्हा परिषद करत असते आणि त्यांच्याकडूनच शिक्षण, आरोग्य, शेती, रस्ते आणि वेगवेगळ्या निधीचे नियोजन आणि वितरण केलं जातं. पंचायत समिती तालुका पातळीवर काम करणारी संस्था आहे आणि तिची कामं आहेत ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करणे, तालुक्यातील विकास योजनांची अंमलबजावणी आणि विविध विभागाशी समन्वय साधणे. विविध विभाग म्हणजे जसं की आरोग्य विभाग, शेती विभाग, शिक्षण विभाग वगैरे. ग्रामपंचायत गाव पातळीवरची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. सरपंच व सदस्य लोकांनी निवडलेले असतात. पाणी पुरवठा, गटार, रस्ते, शाळा, आरोग्य सुविधा, ग्रामसभा घेणे व ठराव मंजूर करणे आणि स्थानिक कर वसूल करणे ही कामे ग्रामपंचायत करत असते. त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की ग्रामसभा ही पंचायत राज व्यवस्थेचा आत्मा आहे. लोकशाहीचा पाया निर्णय गावकऱ्यांच्या सहभागाने घेतलेला असतो. त्याच्यामुळे हा लोकशाहीचा पाया मजबूत होण्यास मदत होते. विकासाची दिशा स्थानिक गरजेनुसार योजना राबवता येतात. महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या. संक्षिप्त आढावा. भारतीय संविधानामध्ये आजपर्यंत 100 पेक्षा जास्त घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. प्रत्येक दुरुस्ती विशिष्ट परिस्थिती, सामाजिक व राजकीय गरज, न्यायालयीन निर्णय किंवा आर्थिक धोरणामुळे झाली. या दुरुस्त्या संसदेत विधेयकाद्वारे मांडल्या जातात आणि त्या त्या काळाच्या सरकारने त्यावर अंमलबजावणी केलेली आहे. याच्या पुढे काही महत्त्वाच्या दुरुस्त्यांचा सविस्तर आढावा दिलेला आहे, तो आपण अभ्यासू. तलाठी भरतीसाठी महत्त्वाच्या दुरुस्त्या लक्षात ठेवाव्यात. पहिली आहे 1951 ची घटना दुरुस्ती, 7वी 1956, 42वी 1976, 44वी घटना दुरुस्ती झालेली आहे 1978 मध्ये, 73वी घटना दुरुस्ती 1992 मध्ये झाली, 74वी घटना दुरुस्ती 1992 साली झाली, 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये, 101वी 2016 मध्ये, 103वी घटना दुरुस्ती 2019 मध्ये झाली. या घटना दुरुस्त्यांच्यामुळे संविधानामध्ये मूलभूत बदल झालेले आहेत. आता ह्या घटना दुरुस्त्या आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. पहिली घटना दुरुस्ती आहे 1951 मध्ये झालेली. ही जमीन सुधारणा कायद्यांना न्यायालयीन पुनरावलोकनापासून संरक्षण देते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काही मर्यादा होत्या. अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांसाठी या घटना दुरुस्तीमुळे विशेष तरतूद राखण्यात आलेली आहे. पण याचं स्पष्टीकरण बघूया. पहिली घटना दुरुस्ती ही नेहरू सरकारच्या काळामध्ये झालेली आहे. कशासाठी झाली तर जमीन सुधारणा कायदे न्यायालयात रद्द होत होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर होत होता. आता याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्यात आल्या. सामाजिक न्यायासाठी आरक्षण तरतूद, जमीन सुधारणा कायद्यांना न्यायालयीन पुनरावलोकनापासून संरक्षण देते. हे कुठं कसं झालं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारच्या काळामध्ये पहिली घटना 1951 साली झालेली आहे. 7वी घटना दुरुस्ती जी आहे ती 1956 मध्ये झाली. त्याच्यामध्ये राज्यांचे पुनर्गठन आणि भाषावार प्रांतांची निर्मिती करण्यात आलेली आहे. केंद्रशासित प्रदेशांची संकल्पना अस्तित्वात आली. ही 7वी घटना दुरुस्ती 1956 साली नेहरू सरकारच्या काळामध्ये झाली. भाषावार राज्यांची मागणी तीव्र होत गेली. स्वातंत्र्यानंतर भाषावार राज्यांची मागणी तीव्र होत गेली. राज्याचे पुनर्गठन, केंद्रशासित प्रदेशांची संकल्पना आणि यामध्ये काँग्रेस सरकार म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळामध्ये काँग्रेस सरकारच्या नेतृत्वाखाली ही 7वी घटना दुरुस्ती 1956 मध्ये करण्यात आली. 43वी घटना दुरुस्ती 1976 हिला मिनी संविधान असं म्हटलं जातं. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. मिनी संविधान कोणत्या घटनेस म्हटलं जातं तर 42वी घटना दुरुस्ती 1976.
त्याच्यामध्ये उद्देशिकेमध्ये जे आपल्या संविधानाचं उद्देशिका हे पान आहे त्याच्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष या शब्दांचा समावेश करण्यात आला. मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली आणि संसदेला अधिक अधिकार देण्यात आले. सविस्तर माहिती याच्यामध्ये पाहूया. ही 42वी घटना दुरुस्ती 1976 साली इंदिरा गांधी सरकारच्या काळामध्ये करण्यात आली. कशासाठी? तर आपत्कालीन काळात सरकारला अधिक अधिकार हवे होते. बदल कसा करण्यात आला? उद्देशिकेत समाजवादी व धर्मनिरपेक्ष या शब्दांचा समावेश करून नागरिकांचे मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली. संसदेला न्यायालयावर अधिक अधिकार प्राप्त झाले. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारच्या काळामध्ये ही 42वी घटना दुरुस्ती 1976 साली करण्यात आली. याचं टोपण नाव आहे मिनी संविधान. म्हणजे 42व्या घटना दुरुस्ती 1976 मिनी संविधान म्हणून ओळखली जाते. 44वी घटना दुरुस्ती 1978 आपत्कालीन अधिकारांवर मर्यादा, मालमत्तेचा अधिकार मूलभूत अधिकारातून काढून टाकला. हे बदल झालेले आहेत. याची माहिती अशी आहे की 44वी घटना दुरुस्ती ही 1978 साली जनता पार्टी सरकारच्या काळामध्ये झालेली आहे. आपत्कालीन काळामध्ये अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी बदल कसा झाला? तर आपत्कालीन अधिकारांवर मर्यादा, मालमत्तेचा अधिकार मूलभूत अधिकारातून काढून टाकला आणि जनता पार्टी सरकार मोरारजी देसाई यांच्या काळामध्ये घटना दुरुस्ती झाली 1978 साली. 73वी दुरुस्ती 1992 पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. ग्रामसभा, आरक्षण, पंचायतींना अधिकार देण्यात आले. 73वी घटना दुरुस्ती 1992 नरसिंहराव सरकारच्या काळामध्ये झाली. का झाली? तर ग्रामपंचायतींना घटनात्मक दर्जा देण्याची मागणी वाढत गेली. कसा बदल झाला? तर पंचायत राज व्यवस्था घटनात्मक दर्जासाठी, ग्रामसभा, आरक्षण आणि पंचायतींना अधिकार देण्यासाठी, आणि हे काँग्रेस सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे. 74वी घटना दुरुस्ती 1992 इथे नगरपालिकांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. 74वी घटनेमध्ये नगरपालिकांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार देण्यात आला. 74वी घटना दुरुस्ती सुद्धा 1992 साली नरसिंहराव सरकारच्या काळामध्ये झाली. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देण्यासाठी झाली. नागरिकांना घटनात्मक दर्जा देण्यात आला आणि काँग्रेस सरकारच्या काळामध्ये ही घटनेची दुरुस्ती झालेली आहे. 86वी घटना दुरुस्ती 2002. आता याच्यामध्ये महत्वाचा बदल असा झाला की 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा दुरुस्ती करण्यात आली. हा मूलभूत अधिकार मिळाला. मूलभूत अधिकारामध्ये येतं हे 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्ती शिक्षण. 86वी घटना दुरुस्ती 2002 ला अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळामध्ये झाली. शिक्षणाचा अधिकार सर्व मुलांना मिळावा हा यामागचा हेतू होता. 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण हा मूलभूत अधिकार देण्यात आला आणि NDA सरकारच्या काळामध्ये ही घटना दुरुस्ती झालेली. 101वी घटना दुरुस्ती 2016 वस्तू व सेवा कर म्हणजे GST लागू करण्यात आला. 101वी दुरुस्ती 2016 नरेंद्र मोदी सरकार का लागू झाला? तर कर प्रणाली एकसंध करण्यासाठी वस्तू आणि सेवा कराला GST लागू करणे हा बदल झाला आणि NDA सरकारच्या काळामध्ये. 103वी घटना दुरुस्ती 2019 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजे EWS 10% आरक्षण ठेवण्यात आलं. ही 103वी घटना दुरुस्ती जी आहे ती 2019 मध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या काळात झाली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली. EWS साठी 10% आरक्षण ठेवण्यात आले आणि NDA सरकारच्या काळामध्ये. आता अभ्यासासाठी काही विशेष टिप्स आहेत तलाठी परीक्षेसाठी उपयोगी पडतील अशा. हे जे आपल्या घटना दुरुस्त्या ज्या आहेत त्या तुम्ही तक्त्याच्या स्वरूपामध्ये दुरुस्ती क्रमांक, वर्ष आणि
त्याच्यामध्ये जो काही मुख्य बदल दिलेला आहे तो लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सोयीस्कर होईल. नेमनोमिक्स करा वापरा, म्हणजे माहिती लक्षात ठेवण्यासाठी युक्त्या वापरा. जसं की 42वी घटना दुरुस्ती जी आहे ती मिनी संविधान आहे. 73वी घटना दुरुस्तीमध्ये ग्रामपंचायतीचा विषय आहे आणि 74वी घटना दुरुस्तीमध्ये नगर परिषदांच्या बाबतीत माहिती आहे. तर अशा लक्षात ठेवण्यासाठी युक्त्यांचा वापर करा. त्याच्यावरती MCQ सराव करा किंवा तुम्ही तुमच्या मनाने प्रश्न निर्माण करा, तयार करा. कोणत्या दुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा दिला वगैरे अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्ही तयार करा. त्याचा सराव करा आणि उत्तरं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कालक्रमानुसार दुरुस्त्या लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये क्रोनॉलॉजिकल प्रश्न विचारले जातात. सरकारशी जोडून लक्षात ठेवा. जसं की सुरुवातीला नेहरू सरकार, नंतर इंदिरा गांधीच्या काळामध्ये झाले, जनता पार्टी सरकार, नरसिंह राव, वाजपेयी, मोदी असे जे त्या काळचे नेते किंवा आपले सरकार स्थापन झाली होती त्यानुसार हे बदल त्यांच्या काळामध्ये झालेले आहेत. परीक्षेसाठी लक्षात ठेवण्यासारखे काही मुद्दे इथे दिलेले आहेत. लॉर्ड रिपन 1882 स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक. बलवंतराय मेहता समिती 1957 त्रिस्तरीय रचनेची निर्मिती किंवा त्यासाठी शिफारस केली. 2 ऑक्टोबर 1959 राजस्थानात प्रथम पंचायत राज सुरुवात करण्यात आली. 1992 73वी घटना दुरुस्तीने संविधानिक मान्यता मिळाली. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आता पंचायत राज आणि विविध घटना दुरुस्त्यांचा अभ्यास केला. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद. तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणखीन काही तुम्हाला या पंचायत राज किंवा आपला टॉपिक जो आहे सामान्य ज्ञान, त्यामध्ये जो 3.3 नंबरचा मुद्दा आहे पंचायत राज, त्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तरी तुम्ही तसं सांगा. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आमच्याकडून MCQच प्रश्न उत्तरं दिली जाणार आहेत. तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की आवर्जून पहा. आपला ह्याच्या आधीचा व्हिडिओ जो होता तो लोकशाहीच्या संदर्भात होता, तो पहा. हा दुसरा व्हिडिओ आहे पंचायत राज आणि विविध घटना दुरुस्त्या. पुढचा व्हिडिओ जो येणार आहे तो आहे या सर्व विषयावरचे MCQच प्रश्न. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.